नारी शक्ति बंधन Can you not understand? भारत की नारी शक्ति की उड़ान को रोक दिया गया। महिला आरक्षणाचं विधेयक महिलाओं से उनके अधिकार छीनकर ये लोग What is wrong with you? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर एक घंटे से चला रहा हूं। तो shout this now! सफल नहीं हो पाए। मुंबईतल्या वरळी डोम येथे भाजप महायुतीच्या वतीने जन आक्रोश महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आलं। वरळीतल्या जांभोरी मैदानातून निघालेल्या जन आक्रोश मोर्चामुळे परिसरातल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली। मोर्चा विविध दिशेने निघाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। या अचानक झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला। यामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने पोलीस प्रशासनासह आंदोलकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर एक घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलो 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 आवाज कम करो, आवाज कम करो, आवाज कम करो। मैं आपसे कुछ पूछ रही हूँ। Who's in charge? How long before you allow the damn traffic? No, I've been waiting. When are you moving? There is an empty ground there. Go shout there. Now! Get out now! या संमेलनासाठी जाताना आंदोलकांकडून वाहतूक कोंडी झाल्याने एका महिलेने चक्क गिरीश महाजन यांना सुनावलं। वाहतूक कोंडीमुळे अनेकांना उशीर झाला, अनेक नागरिकांना ताटकळत बसावं लागलं। यावेळी एका महिलेने थेट मोर्चास्थळी जाऊन गोंधळ घातला। बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं, ओके? Get out of here! Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. चलो आओ Get out of here. अरे मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। Shut up. हटाओ ना। विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांना देखील यावेळी महिलेच्या या रोषाचा सामना करावा लागला। महिलेने मंत्री गिरीश महाजनांसमोर आपला संताप व्यक्त करत शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचं म्हटलं। विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करताय असा प्रश्न या महिलेने महाजन यांना केला। महिलेचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून विरोधकांकडूनही तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय। आमदार रोहित पवारांनीही या व्हिडिओचा संदर्भ देत भाजपच्या आंदोलनावर टीका केली आहे। दरम्यान यावेळी महिला आणि पोलिसांमध्ये देखील वाद होताना दिसून आलं। या घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय। केवळ हीच मास्टर व्हॉइसला खुश करण्यासाठी लोकांना 2 ते 3 तास वेठीस धरणं चुकीचं आहे। आंदोलनाचं कारण खोटं असेल तर लोक अशीच फजिती करतात असं ट्विट पवारांनी केलंय। तसंच संबंधित महिलेवर कारवाई न करता सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही त्यांनी दिला। आमदार रोहित पवारच नव्हे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा भाजपवर टीका केली आहे। महिला आरक्षणाच्या नावाखाली खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या धाडसी भगिनीने उघडा पाडला असं त्यांनी म्हटलंय। महिलांचा केवळ राजकीय साधन म्हणून वापर करणाऱ्या भाजपचा संविधान बदलण्याचा डाव इंडिया आघाडीने याआधीच हाणून पाडला होता। आज केवळ एका मंत्र्याला सुनावलं आहे, पण येणाऱ्या काळात देशातील महिला भाजपला सत्तेतून हकलवून लावल्याशिवाय राहणार नाहीत। भाजपा भगाव देश बचाव अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। लोकसभेत महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राज्यातील भाजप महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। आज भारत का हर नागरिक देख रहा है कि कैसे भारत की नारी शक्ति की उड़ान को रोक दिया गया, उनके सपनों को बेरहमी से कुचल दिया गया। हमारे भरसक प्रयास के बावजूद हम सफल नहीं हो पाए। नारी शक्ति बंधन अधिनियम में संशोधन नहीं हो पाया और मैं इसके लिए सभी माताओं बहनों उनसे मैं क्षमा प्रार्थी हूं।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेत 2029 मध्ये हे विधेयक मंजूर होईलच असं म्हटलंय. तसंच विधेयक नामंजूर होण्यास विरोधकांना जबाबदार धरत ते महिला विरोधी असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. हा दिवस अशी अपेक्षा होती की देशाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतला एक महत्त्वाचा दिवस ठरेल, ज्याला वॉटरशेड मुवमेंट इन इंडियन हिस्ट्री म्हणू शकू अशा प्रकारचा दिवस असेल. कारण त्या दिवशी महिला आरक्षणाचं विधेयक हे मंजूर होणार होतं आणि सर्व लोक याला मदत करतील अशा प्रकारची अपेक्षा देखील होती. पण दुर्दैवाने काँग्रेस असेल, तृणमूल असेल, DMK असेल, उबाठा असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल, समाजवादी पार्टी असेल, अशा सगळ्या पक्षांनी आपल्या महिला विरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते 2/3 मतं मिळू दिले नाहीत. 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली. आणि त्याहीपेक्षा वाईट की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं. या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्याने अनेक जण अडकून पडले होते. वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला, ताटकळत बसावं लागल्यानं एका महिलेकडून थेट मोर्चास्थळी जाऊन गोंधळ घालण्यात आला. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजनांना या महिलेने चांगलं सुनावलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.